श्रीराम जय जय राम। नाम व भगवंत। राम राम म्हणून राम कसा भेटेल या विचारण्यात काहीच अर्थ नाही। उलट असे म्हणता येईल की राम राम म्हटल्याशिवाय राम भेटणेच शक्य नाही। व्यवहारातही आपला हाच अनुभव आहे। समजा आपल्याला एका गावाला जायचे आहे, म्हणून आपण स्टेशनवर गेलो आणि तिथे जायचे आहे त्याचे सर्व वर्णन केले, पण नाव सांगता आले नाही, तर आपल्याला तिकीट मिळेल का? उलट त्या गावातली काही माहिती नाही, पण नाव ठाऊक आहे, तर आपल्याला तिकीट मिळून तिथे जाता येईल। म्हणजे ठिकाण माहितीचे आहे, पण नाव तेवढेच न आठवले तर काहीही उपयोग होत नाही। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाकी सर्व गेले, पण नाम नाही घेतले तर काही उपयोग होत नाही। म्हणून नाम घेणे जरूर आहे। नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी। भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे। एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी। खायला प्यायला पोटभर, बायको मुले, घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्या तरी सुद्धा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही। याचा अर्थ दुःखाचे खरे स्थान कुठे आहे हे कळत नाही। ते कळण्याकरिता भगवंताच्या नामाची गरज आहे। भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरुरी आहे। नंतर भगवंता वाचून आपल्याला दुसरा आधार नाही, म्हणून नाम घ्यायला पाहिजे। आणि शेवटी भगवंताच्या दर्शनानंतर नाम सवयीने आपोआप येते। एकूण आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचे नामच शिल्लक राहते। जो नामस्मरण करील आणि त्याचे अनुसंधान ठेवील त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल। नामाकरिता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल। नाम घेताना जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे असा भरवसा ठेवा। भगवंताचे नाम हीच सच्चिदानंद स्वरूप सद्वस्तू होय। भगवंताच्या नामात जो स्वतःला विसरला तो खरा जीवनमुक्त होय। जे काय साधायचे ते हेच। बाकीच्या गोष्टी स्वप्नासारख्या समजाव्यात, त्या प्रचितीस येतात पण नसतात। देहाशी असलेले आपले तादात्म्य हे एक प्रकारच्या सवयीने आणि अभ्यासानेच झालेले आहे। याच्या उलट अभ्यास करून भगवंताचे चिंतन केले तर जसे आज देहाशी तादात्म्य आहे त्याचप्रमाणे भगवंताशी आपले तादात्म्य होईल। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। सकाळी उठताना रात्र निजताना जेवायच्या आधी नाम घ्यायचेच आणि भगवंताची आठवण करायचीच असा नियम करावा, तो आयुष्यात फार उपयोगी पडेल। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 2 दशक 16। विषय खरा धर्म आचरणात दिसला पाहिजे। आज आपण धर्माबद्दल खूप बोलतो, वाद घालतो, अभिमान बाळगतो, पण समर्थ रामदास स्वामी या दशकात एक थेट प्रश्न विचारतात, तुम्हाला धर्म बोलण्यात आहे की वागण्यात? समर्थ खऱ्या धर्माची कसोटी अत्यंत स्पष्ट शब्दात मांडतात। 1. धर्म म्हणजे काय? आज धर्म म्हणजे पंथ, बाह्य आचार, पोशाख, घोषणा असे समीकरण झाले आहे। पण समर्थ सांगतात धर्म म्हणजे सदाचार, सत्य बोलणे, संयम ठेवणे, परदुःख जाणणे, अन्याय टाळणे,
हेच खरे धार्मिक जीवन. 2. बाह्य धर्माचे धोके. समर्थ बाह्य धर्मावर कठोर टीका करतात. कपाळावर टिळा पण मनात कपट, मुखात राम पण वागण्यात अभिमान, पूजा मोठी पण करुणा नाही, असा धर्म आत्मोन्नती करत नाही. 3. आचरणाशिवाय धर्म निरर्थक. समर्थ स्पष्ट सांगतात, धर्म हा बोलण्याचा विषय नाही, तो जगण्याचा मार्ग आहे. जर राग कमी होत नसेल, अहंकार मावळत नसेल, स्वार्थ कमी होत नसेल, तर धर्म फक्त दिखावा आहे. 4. धर्म आणि विवेक. समर्थ धर्माला विवेकाशी जोडतात. अविवेकी धर्म कट्टरता वाढवतो, द्वेष निर्माण करतो, माणसात भीती उभ्या करतो. विवेकी धर्म माणुसकी वाढवतो. 5. खरा भक्त कसा ओळखावा. समर्थ सांगतात, खरा भक्त शांत असतो, सहनशील असतो, नम्र असतो, कर्तव्यदक्ष असतो. तो स्वतःला श्रेष्ठ समजत नाही, तो इतरांना तुच्छ लेखत नाही. 6. धर्म आणि संसार. समर्थ धर्माला संसार विरोधी मानत नाहीत. ते सांगतात, घरात राहून धर्म जगता येतो, व्यवसाय करताना धर्म पाळता येतो, समाजात राहून धर्म निभावता येतो. धर्म म्हणजे योग्य ते योग्य पद्धतीने करणे. 7. आजच्या काळातील या दशकाचे महत्त्व. आज धार्मिक घोषणा वाढल्या पण सहिष्णुता कमी झाली. समर्थांचा आजचा संदेश, तोंडातील धर्म कमी करा, वागण्यात धर्म वाढवा. उपसंहार. दासबोध समाज 2.16 आपल्याला शिकवतो, धर्म म्हणजे दिखावा नव्हे, धर्म म्हणजे आचरण, धर्म म्हणजे विवेकयुक्त जीवन. समर्थांचा अंतिम संदेश, ज्याचे आचरण शुद्ध तोच खरा धार्मिक. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.